या डोस्याला पडलेली जाळी बघा आणि टेक्स्चर बघा. किती सुंदर, मऊ, लुसलुशीत नारळाचा डोसा तयार झाला आहे. तुम्ही कधी नारळाचा डोसा खाल्ला आहे का? नसेल खाल्ला तर आज मी तुम्हाला नारळाचा डोसा कसा बनवायचा हे दाखवणार आहे. दक्षिण भारतामध्ये घरोघरी अशा पद्धतीने नारळाचा डोसा केला जातो. तो कसा करायचा याची अचूक पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. टेक्स्चरवरून आणि जाळीवरून तुम्हाला समजलं असेल किती मस्त, मऊ, लुसलुशीत हा डोसा तयार झाला आहे. हा डोसा करण्यासाठी आपण अजिबात कुठेही इनो, सोड्याचा वापर केला नाही, तरी देखील हा इतका मस्त डोसा तयार होतो. तोच डोसा खाऊन तुम्ही कंटाळला असाल, तर हा अजिबात डाळ न वापरता मऊ लुसलुशीत नारळाचा डोसा तुम्ही एकदा करू शकता. काही लोकांना डोसा भरपूर आवडतो, पण त्याच्यामध्ये डाळ असते ती पचली जात नाही शरीरात आणि त्यामुळे डोसा खाल्ला जात नाही. पण आज आपण अजिबात डाळ न वापरता इतका मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा अतिशय मऊ आणि लुसलुशीत हा डोसा तयार होतो. या डोस्यासोबत खाण्यासाठी तुम्हाला एक झटपट नारळाची चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया नारळाचा मऊ लुसलुशीत डोसा आणि चटणी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. नारळाचा डोसा करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला कोणत्याही एका कपाचा वापर करून 2 कप एवढे तांदूळ घ्यायचे आहेत. इथे मी इडलीसाठी जे तांदूळ वापरतो त्याचाच वापर केला आहे. कोणतेही तुम्ही तांदूळ घेऊ शकता, शक्यतो जाड असतील तर उत्तम. इडलीचे तांदूळ व्यवस्थित फुलले जातात आणि फर्मेंट होतात, त्यामुळे मी त्याचाच वापर केला आहे. आता ह्यामध्ये एक छोटा चमचा भरून आपल्याला मेथीचे दाणे घालायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्यामध्ये भरपूर असं पाणी घालून 4 ते 5 तासासाठी हे भिजत घालायचे आहेत. 4-5 तासानंतर इथे आपण झाकण उघडून बघूया. बघू शकता मस्त असे तांदूळ फुलले गेले आहेत आणि मेथीचे दाणे सुद्धा छान असे फुगले गेले आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्यामध्ये हे तांदूळ आपल्याला घालायचे आहेत. इथे आपल्याला हे पाणी घालायचं नाही, फक्त तांदूळ ह्यामधून काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. तांदूळ वाटण्यापूर्वी आपण आणखी एक काम करूया, ते म्हणजे एका बाउलमध्ये ज्या कपने आपण तांदूळ मोजून घेतलेले त्याच कपने आपल्याला इथे पोहे घ्यायचे आहेत. इथे मी जाड पोहे वापरले आहेत, कांदे पोह्यासाठी वापरतो ते. तुम्ही पातळ पोहे असतील ते वापरले तरी देखील चालेल. आता या पोह्यांमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे भिजत घालायचं आहे, म्हणजे छान असे मऊसूत पोहे बनतील. आता जे तांदूळ आपण मिक्सरमध्ये काढून घेतले आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याची गुळगुळीत अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तयार झालेली पेस्ट एका मी डब्यामध्ये काढून घेणार आहे. तुम्ही एखादं पातेलं किंवा कढईचा वापर करून त्यामध्ये पीठ आंबवू शकता. आज मी डब्यामध्येच आंबवणार आहे, त्यामुळे डब्यामध्ये ही पेस्ट घालून घेणार आहे. अशाच पद्धतीने उरलेले तांदूळसुद्धा मी गुळगुळीत वाटून घेणार आहे. हे सुद्धा यामध्ये आपल्याला मिसळून घ्यायचे आहेत. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भिजवून घेतलेले पोहे आहेत ते घालायचे आहेत. सोबतच ज्या कपाने आपण पोहे आणि तांदूळ मोजलेले त्याच कपाने आपल्याला 1 कप भरून इथे ओलं खोवलेलं खोबरं घालायचं आहे. मी खोवून घेतलं आहे. तुम्ही नारळाचे पातळ काप करून घातले तरी देखील चालेल. आता ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पोहे आणि नारळाची सुद्धा आपल्याला गुळगुळीत अशी पेस्ट तयार करायची आहे. तयार झालेली पेस्ट आपण जे तांदळाचं मिश्रण तयार करून घेतलेलं त्यामध्ये मिसळायची आहे. मिक्सरला अजूनही भरपूर पेस्ट लागली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा मिसळून यामध्येच घालून घेणार आहे. म्हणजे वायासुद्धा जाणार नाही आणि कन्सिस्टन्सीसुद्धा ॲडजस्ट व्हायला मदत होईल. आता एखाद्या पळीने हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. फार जास्त घट्ट नको आहे किंवा फार जास्त पातळ नको आहे. हे बघा मी दाखवते अगदी त्याप्रमाणे सैलसर पाहिजे. या पळीवर मी रेषसुद्धा तुम्हाला ओढून दाखवते. एवढं आपल्याला दाटसर मिश्रण हवं आहे. आता हे सतत आपल्याला 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं ते हलकं होईल आणि पीठ आंबायला मदत होईल. इथे मी 3 ते 4 मिनटं हे पीठ चांगलं फेटून घेतलं आहे. पिठाच्या कन्सिस्टन्सीवरून तुम्हाला लक्षात आलं असेल ते किती हलकं झालं आहे आणि या पिठावर तुम्ही बघू शकता थोडेसे तुम्हाला असे बुडबुडे दिसत असतील. असे बुडबुडे आले म्हणजे आपलं पीठ चांगलं आंबलं जातं. आता हे पीठ आपल्याला झाकून रात्रभर आंबवण्यासाठी ठेवायचं आहे किंवा 7 ते 8 तास तुम्ही ठेवू शकता. सकाळी जर करणार असाल तर रात्रभर ठेवा आणि तुम्हाला जर संध्याकाळी बनवायचं असेल डोसे हे जेवणासोबत खाण्यासाठी, तर सकाळी तांदूळ भिजत घालून दिवसभर तुम्ही हे ठेवू शकता आणि संध्याकाळी याचे डोसे बनवू शकता. आता मी हे रात्रभर असंच ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला डबा उघडून दाखवते. बघू शकता पीठ चांगलं आंबून आलं आहे. साध्या इडली डोसासारखं हे पीठ अगदी फार आंबून येत नाही
आणि आज आपण ह्यामध्ये डाळीचा जरासुद्धा वापर केलेला नाही. त्यामुळे पीठ हलकंसं आंबलं जातं, फार ते वर येत नाही. आता हे पीठ आपल्याला एखाद्या पळीने व्यवस्थित असं हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. आज मी थोडंच पीठ इथे आंबवलेलं, त्यामुळे मी संपूर्ण पिठामध्ये मीठ घालणार आहे. पण तुम्ही जर जास्त प्रमाणात पीठ आंबवलं असेल किंवा जास्त डोसे करायची गरज नाही असं तुम्हाला वाटत असेल, तर जेवढे डोसे तुम्हाला बनवायचे आहेत त्या पिठामध्येच मीठ घालायचं आणि बाकीचं हे पीठ डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता मीठ घातल्यावर सुद्धा अगदी हलक्या हाताने हे आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. फार जास्त घट्ट कन्सिस्टन्सी ठेवायची नाही. तुम्हाला जर फार जास्त घट्ट पीठ वाटत असेल तर थोडंसं पाणी यामध्ये मिसळू शकता. मला हे पीठ अगदी व्यवस्थित वाटत आहे. त्यामुळे लगेचच आता आपण ह्याचे डोसे बनवून घेऊया. डोसे बनवण्यासाठी गॅसवर मी एक तवा चांगला कडकडीत गरम करून घेतला आहे. आज आपण कुठेही इथे तेल लावणार नाही आहोत, त्यामुळे मी इथे नॉनस्टिक तवा वापरला आहे. तुम्ही लोखंडी किंवा बिडाचा तवासुद्धा वापरू शकता. त्याला थोडंसं हलकंसं ब्रशच्या मदतीने तेल लावून घेऊ शकता. आता हे डोस्याचं बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 2 पळी बॅटर आपल्याला ह्या तव्याच्या मध्यभागी घालायचं आहे. हे डोसे फार पातळ नसतात, त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला थोडेसे पसरवून घ्यायचे आहे. गॅसची आच इथे मोठीच आहे हे लक्षात घ्या. डोसा असा एकदा पसरवून झाला की लगेचच गॅसची आच आपल्याला मध्यम करायची आहे. इथे बघू शकता हळूहळू डोस्याला असे बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे. डोस्याला जाळी सुटायला सुरुवात झाली आहे. आज आपण अजिबात कुठेही इनो सोड्याचा वापर केला नाही किंवा जरासुद्धा तेल वापरलं नाही, तरीसुद्धा डोसे हे इतके सुंदर आणि जाळीदार बनतात. काही सेकंद डोस्याचं वरचं आवरण कोरडं होईपर्यंत वाट बघायची आणि लगेचच ह्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि पुढच्या 1 मिनिटाची आपल्याला वाफ घ्यायची आहे. 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार आपला डोसा तयार झाला आहे. हा डोसा तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घेऊ शकता, पण झाकण ठेवल्यामुळे दुसऱ्या बाजूने शेकायची गरज नाही. डोसा व्यवस्थित शिजला जातो. आता हा डोसा लगेचच आपल्याला काढून घ्यायचा आहे. एखाद्या जाळीदार प्लेटमध्ये ठेवायचा, म्हणजे त्यातली संपूर्ण वाफ निघून जाते. आता तुम्हाला आणखी एक डोसा मी करून दाखवते. तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि डोस्याचं मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. 1-2 पळी डोस्याचं मिश्रण तव्याच्या मध्यभागी घालायचं आणि हलक्या हाताने थोडासा पसरवून घ्यायचा. गॅसची आच मध्यम करायची आणि लगेचच ह्यावर डोस्याचं वरचं मिश्रण थोडंसं कोरडं झालं की झाकण ठेवायचं आणि पुढच्या 1 मिनिटं आपल्याला वाफ घ्यायची आहे. 1 मिनिटानंतर लगेचच आपला डोसा तयार आहे. हा डोसासुद्धा बघू शकता किती सुंदर आणि जाळीदार तयार झाला आहे. हा डोसासुद्धा लगेचच आता मी काढून घेत आहे. डोस्यासोबत खाण्यासाठी आपण एक झटपट चटणीसुद्धा बघूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप भरून ओला खोवलेला नारळ घालायचा आहे. त्यामध्ये थोडीशी ताजी स्वच्छ केलेली कोथिंबीर आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत. 1 मोठा चमचा भरून भाजकी चणा डाळ घालायची. चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालायचं आणि चटणी बारीक वाटून घ्यायची. वाटलेली चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. आता या चटणीवर आपण एक फोडणी देऊया. त्यासाठी कढल्यामध्ये 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये चमचाभर मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आणि चिमूटभर हिंग घालायचं. ही फोडणी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आणि लगेचच या चटणीमध्ये मिक्स करायची आहे. इथे आपली झटपट डोस्यासोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चविष्ट चटणीसुद्धा तयार आहे. आता तयार केलेले डोसे लगेचच मी सर्व्ह करून घेणार आहे आणि सोबत आपण तयार केलेली नारळाची चटणी. हा डोसा तुम्ही बघू शकता किती सुंदर झाला आहे. जवळून सुद्धा मी तुम्हाला दाखवते. टेक्स्चर बघू शकता आणि जाळीसुद्धा बघू शकता. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हा नारळाचा डोसा नक्की करून बघा आणि कसं झालं ती कमेंट करून मला नक्की कळवा. रेसिपी आजची आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.